चव्हाण हा तोतिया IPS आणत आहे। जो ऑडिओ दाखवतात त्यात माझा आवाज नाही, त्यामुळे सगळे माझा आवाज ओळखतात। जसा तोतिया IPS आणला तसाच तो आवाज आहे। मला बिटकॉइन माहिती नाही म्हणून आम्ही या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। आमची सरकार येत आहे म्हणून मला या लाईकमध्ये आणलं जात आहे। मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, मला बिटकॉइन माहिती नाही। काही महाराष्ट्रात भाजप सरकार येत नाही म्हणून अमित शहाच्या सभा होत नाही। आम्ही जिंकून येत आहोत म्हणून बिटकॉइन भाजपवाले आणत आहेत। तो रवींद्र चव्हाण पाटील तो नावाचा व्यक्ती आहे, तोच तोतिया IPS आहे। आपल्या सगळ्या मीडियाला त्यांनी सांगितलं की मी IPS आहे, होतो, रिटायर झालो, पण तोच तोतिया IPS निघाला। भाजप आणि जो सुधांशु त्रिवेदी भाजपचा प्रवक्ता, ज्याने ज्या पद्धतीने ते ऑडिओ ज्या पद्धतीने दाखवले गेलेले आहेत, आता त्याच्यात माझा आवाजच नाही। सगळेजण माझा आवाज ओळखतात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये। माझा देशातही आवाज आहे, नरेंद्र मोदींनाही माझा आवाज पाठ आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जसा तोतिया IPS आणला तसं हे तोतियागिरी निवडणूक हारण्याच्या कारणानं भाजप महाराष्ट्रामध्ये करते आहे का, हा प्रश्न। आणि तुम्ही बघा सोशल मीडियावर सगळेजण त्यांना हसतात आहे, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोल भाजपवर होते आहे। नाना पटोले शेतकरी आहे, शेतकरी राहील आणि इतके वर्ष राजकारणामध्ये राहिला, तर मला खरं तर हे बिटकॉइन हा शब्दच मला माहिती नाही काय व्यवहार होतात, पण मला भाजपने त्या लाईन मध्ये आणून ठेवलं ते मला बरं वाटतं। कधी जनता पार्टी मला कधी कधी वाटतं की मी फार श्रीमंत झालेलो आता, त्याच्यामुळे मला बिटकॉइनच्या लाईन मध्ये ह्या लोकांनी आणलं। भारतीय जनता पार्टीचे त्यांचा जो नर्वसपणा आहे त्याची जी स्थिती आहे, आणि आपण पाहिलं की अमित शहानी सभा घेणं बंद करून टाकल्यात, मोदीजी जो बाहेरच चालले गेले, त्याच्यामुळे जी काही परिस्थिती महाराष्ट्रात आहे ही महाविकास आघाडीच्या बाजूने आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा ह्या काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज आहे।